नमस्कार. आज आपण आलेलो आहोत आपल्या गावी म्हणजे कोल्हापूरला आणि बघा मस्त हे आमचं शेत आहे आणि या शेतामध्ये ज्वारीची लागवड केलेली आहे. कणसं मस्तपैकी भरलेली आहेत दाण्यांनी. तर आता ही जी ज्वारी आहे काहीच दिवसामध्ये तयार होईल. तर मस्तपैकी आता ऊन पडलेलं आहे. सकाळचे जवळपास 11 वाजले असतील आणि मस्त असं ऊन पडलेलं आहे कोवळं-कोवळं आणि ह्या ज्वारीच्या शेतामध्ये बऱ्यापैकी आपल्याला पालेभाजी सापडते. आणि ही पालेभाजी म्हणजे कोणती? या भाजीला कुठेही आपल्याला लागवड करावी लागत नाही. अशीच ही भाजी उगवून येते. तर ही भाजी आहे ती. तर या पालेभाजीचं नाव आहे पात्रीची भाजी. तर या भाजीमध्ये पाण्याचं भरपूर प्रमाण असतं. ही भाजी शक्यतो कावीळ या आजारावर खाल्ली जाते. म्हणजे ज्यांना कावीळ होते त्यांनी ही भाजी जरूर खावी. या भाजीमध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असतं. खनिज खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे ह्या भाजीचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्की करावा. ही भाजी खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. तर आता आमच्या आई ज्या आहेत त्या आता ही भाजी खुडून घेत आहेत. तर मस्त कोवळी-कोवळी अशी भाजी शेतामध्ये उगवून आलेली आहे आणि ही आता भाजी आपण फटाफट खुडून घेणार आहोत. तर आता ही भाजी बनवण्यासाठी इथे मी तयारी करून घेतलेली आहे. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण, कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला आणि थोडीशी तुरीची डाळ भिजत घातलेली आहे. थोडंसं शेंगदाण्याचं कूट देखील घेतलेलं आहे. तर भाजी आणल्यानंतर पहिले स्वच्छ आपल्याला पाण्याने 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. कारण की या भाजीला भरपूर अशी माती लागलेली असते. जमिनीला लागून असते ही भाजी. तर अशा प्रकारे ही भाजी दिसते बघा. ह्याची पानं जी आहेत याच्या किनारीला साधारणपणे कात्र्या-कात्र्या अशी डिझाइन असते. तर ती भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. बारीक चिरून देखील घेतलेली आहे. गॅसवर एका पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. जवळपास 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे. ही भाजी शक्यतो हिरव्या मिरचीमध्ये बनवली जाते. बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये ज्या बायका कामासाठी जातात शेतावर, तर त्या बायका जेवणामध्ये ही भाजी कच्ची भाजी देखील खातात. रक्तवाढीसाठी ही भाजी फार फायदेशीर आहे. आता मिरची परतून घेतलेली आहे. यामध्येच आता आपण बारीक चिरलेला कांदा देखील घालून घेणार आहोत. पालेभाज्या आपण जितक्या साध्या बनवू तितक्या त्या भाज्या टेस्टी लागतात. व्यवस्थित कांदा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि मगच यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे. तर ठेचलेल्या लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या आहेत. तर त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत. तर ठेचलेला लसूण घालायचा कारण की त्याचा स्वाद खूप खुलून येतो. तर गावठी लसूण होता आणि आता आपण या भाजीमध्ये समावेश करणार आहोत. तर आता हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जी बारीक चिरून घेतलेली जी भाजी आहे पातरीची, तर हिला आपण यामध्ये घालणार आहोत. आता ज्यांची शेती आहे त्या शेतीमध्ये ही भाजी सहजपणे उगवून येते. तर शहरामध्ये ही भाजी शक्यतो आपल्याला दिसत नाही. त्यामुळे जे गावी जी लोकं राहतात तर त्यांच्या आहारामध्ये ही भाजी हमखास असते आणि ही जी लोकं आहेत ही आवडीने ही भाजी खातात. तर आता यामध्ये आपण भिजवून घेतलेली जी तूर डाळ होती ती आपण घालून घेणार आहोत आणि सोबतच यामध्ये आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे देखील खूप छान अशी चव येते. चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया. भाजीला आपण थोडंसं हलकं परतून घेणार आहोत आणि परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचे आहे. तर इथे मी साधारणपणे बारीक असं तयार केलेलं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भरडसर असं शेंगदाण्याचं कूट देखील घालू शकता. तर आता बघा भाजी आपण जशी परतू तशी ही भाजी आता कमी दिसत चाललेली आहे. आता यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत. तर इतकंसं कूट पुरेसं होऊन जाईल. आता पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेऊया. तर पालेभाज्यांमध्ये भरपूर असं त्यांचं स्वतःचं अंगचं पाणी असतं. त्यामुळे इथे आपल्याला कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही. तर अशा प्रकारे बघा झाकण ठेवलं नाही तरी देखील या भाजीने पाणी सोडायला आता सुरुवात केलेली आहे. यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत. मंद आचेवरती 5 मिनिटासाठी मी ठेवून घेतलं होतं. पुन्हा एकदा आपण याला मिक्स करून घेणार आहोत आणि ही जी डाळ आहे हिला आपल्याला या वाफेवरच शिजवून घ्यायची आहे. तर थोडंसं पाणी या भाजीमध्ये आपल्याला शिल्लक राहिलेलं दिसत आहे. तर ते देखील आपण आटवून घेणार आहोत आणि अशा प्रकारे ही भाजी आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे. तर पाणी आता बऱ्यापैकी आटलेलं आहे. मिनिटभरामध्ये हे पाणी आटून तयार झालेलं आहे. तर आता 2 ते 3 मिनिटांमध्ये आता ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरी, चपातीसोबत खाऊ शकता. अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते. ही भाजी शक्यतो गावीच मिळते. तुम्ही या भाजीला काय म्हणता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तर भाजीला आता आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर आजच्या पालेभाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.